Good morning students. Now here we are also discuss about a problem on machine hour rate. या मशीन hour rateचा प्रॉब्लेम आपल्याला या ठिकाणी सोडवायचा. ॲडव्हान्स कॉस्टिंग पेपर नंबर 2. ए मशीन आपण प्रॉब्लेम वाचूयात सुरुवातीला. ए मशीन कॉस्टिंग ₹1 crore is expected to run for 10 years. At the end of this period, its scrap value is likely to be ₹9 lakh. म्हणजे एक मशीन आहे, त्या मशीनची कॉस्ट ₹1 कोटी, त्याची लाईफ 10 इयर्स आहे आणि ॲट द एंड ऑफ द पिरियड स्क्रॅप व्हॅल्यू त्या मशीनची ₹9 lakh आहे. रिपेअर्स ड्युरिंग द होल लाईफ ऑफ द मशीन आर एक्सपेक्टेड टू बी 18 lakh. म्हणजेच त्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये रिपेअरसाठी जो काय खर्च येणार असेल तो किती आहे, तर ₹18 lakh आहे असं आपल्याला दिसतं आहे. अँड द मशीन इज एक्सपेक्टेड टू रन 4,380 hours पर इयर ऑन द ॲव्हरेज. म्हणजे वर्षाला ती मशीन या ठिकाणी किती चालणार आहे, तर ती 4,380 तास या ठिकाणी चालणार आहे ऑन ॲन ॲव्हरेज. इट्स इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन इज 50 units पर आवर. म्हणजेच एका तासाला 15 units काय होणार आहे, ते इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन आहे. त्याचं इलेक्ट्रिसिटी त्यांना लागणार आहे त्या मशीनला एका तासाला 15 युनिट आणि त्या एका युनिटचा रेट आहे ₹5. म्हणजे किती आहे, एका युनिटचा रेट आहे ₹5. त्यानंतर द मशीन ऑक्युपाईज 1/4 ऑफ द एरिया ऑफ द डिपार्टमेंट अँड हॅज 2 points आउट ऑफ द टोटल. किती आहे एरिया ऑक्युपाईड, किती आहे तर 1/4 आहे. आणि अँड नंतर दुसरं वाक्य चालू होतं. अँड त्या मशीनचे 2 पॉईंट आहेत आउट ऑफ द टोटल 10 फॉर लाईटिंग. जे लाईटसाठी असणारे जे काय 10 पॉईंट्स असतील त्यापैकी 2 पॉईंट्स हे त्या मशीनसाठी आवश्यक आहेत किंवा मशीन जे रिलेटेड आहेत, मशीनशी रिलेटेड आहेत. द फोरमन हॅज डिवोट अबाउट 1/6 ऑफ हिज टाईम टू द मशीन. जो फोरमन असेल तो फोरमन या ठिकाणी त्या मशीनवर सुपरविजनचं असेल ते काम किती या ठिकाणी, तर 1/6 या ठिकाणी तो पिरियड हा या ठिकाणी घालवत आहे त्या मशीनचं सुपरविजन करण्यासाठी. द मंथली रेंट ऑफ द डिपार्टमेंट इज 30,000. त्या डिपार्टमेंटचं मंथली रेंट किती आहे, ₹30,000. लाईटिंग चार्जेस अमाऊंटेड टू ₹8,000 पर मंथ. म्हणजे 8,000 पर मंथ लाईटिंग चार्जेस आहेत. फोरमनची सॅलरी मंथली किती आहे, ₹19,200 आहे. आणि आपल्याला सांगितलेलं आहे फाइंड आउट द मशीन आवर रेट. अज्युमिंग, इथं अज्युम काय करायला सांगितलं आहे, इन्शुरन्स इज ॲट द रेट 1% पर ॲनम अँड द एक्सपेन्सेस ऑन ऑइल एक्सेट्रा आर 900 पर मंथ. मग आता आपल्याला इथं काय करावं लागतं, तर हा प्रॉब्लेम सोडवत असताना आपल्याला या ठिकाणी मशीन आवर रेट या ठिकाणी काढावा लागतो. म्हणजे ती मशीन एका तासाला किती खर्च होईल, म्हणजे त्या मशीन जर 1 तास चालली तर त्याचा या ठिकाणी खर्च किती होईल तो आपल्याला इथं काढायचा आहे. मग आता तो कसा काढणार, तर या ठिकाणी त्याचं सोल्युशन या ठिकाणी आपण पाहूयात. त्याचं ॲनालिसिस आपण प्रिव्हियस लेक्चरला या ठिकाणी केलं होतं, ते सर्व झालेलं आहे. आता इथं आपण या ठिकाणी तो प्रॉब्लेम या ठिकाणी सोडवूयात. म्हणजे या ठिकाणी काय सोल्युशन, त्या प्रॉब्लेमचं आपण सोल्युशन पाहणार आहोत. सोल्युशन in the books of company, in the books of company, कंपनीच्या बुक्समध्ये काय करतोय आपण, कॅल्क्युलेशन ऑफ मशीन आवर रेट. त्यामध्ये आपल्याला इन्सर्ट टेबल करावं लागेल. तो मशीन आवर कसा सोडवायचा, तर त्यामध्ये पर मंथ आणि पर आवर हे 2 कॉलम करावं लागतील. कम्प्युटेशन ऑफ मशीन आवर रेट काय कम्प्यूट करणार आपण, कम्प्युटेशन ऑफ मशीन आवर रेट.
insert table, particular rupees, पहिला कॉलम येईल पर्टिक्युलरचा, दुसरा कॉलम काय येईल पर मंथ in bracket rupees, per month in bracket rupees, and third column is our per hour in bracket rupees. The such expenses relating to the machine we are also considered here. म्हणजे मशीनशी रिलेटेड असणारे एक्सपेन्सेस ते आपण विचारात घेणार. those expenses which are also relating to the machine we are also analyze for the computation of the machine hour rate. म्हणजे मशीन आवर रेट या ठिकाणी काढत असताना प्रामुख्याने आपल्याला काय करावं लागतं, तर प्रामुख्याने आपल्याला मशीनशी रिलेटेड असणारे एक्सपेन्सेस विचारात घ्यावे लागतात. मग ते आपण या ठिकाणी इथं मांडलेले आहेत, ते फक्त आपण पाहूयात. आता पहिलं या ठिकाणी काय पाहावं लागेल, तर पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी फिक्स्ड कॉस्ट किंवा स्टँडिंग चार्जेस हे या ठिकाणी आपल्याला विचारात घ्यावे लागतात. मग याच्यामध्ये फिक्स्ड चार्जेस कोणते आहेत, तर फिक्स्ड कॉस्ट किंवा स्टँडिंग चार्जेस रिलेटिंग टू मशीन. मग इथं आपण काय घेणार, फिक्स्ड चार्जेस ऑब्लिक स्टँडिंग कॉस्ट रिलेटिंग टू मशीन. इट इज ऑल्सो द मोस्ट इम्पॉर्टंट वर्ड. हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, रिलेटिंग टू मशीन. मग या स्टँडिंग चार्जेसमध्ये पहिलं काय येईल, तर डेप्रिसिएशन. इट इज ऑल्सो द फिक्स्ड कॉस्ट. डेप्रिसिएशन हे फिक्स्ड आहे, हे स्टँडिंग आहे, म्हणजे काय फिक्स्ड आहे. मग हे डेप्रिसिएशन काय कशामध्ये येईल, फिक्स्ड चार्जेसमध्ये येईल किंवा स्टँडर्ड कॉस्टमध्ये, स्टँडिंग कॉस्टमध्ये. आता हे डेप्रिसिएशन कसं काढायचे, तर आपल्याला काय काढावं लागेल, तर वर्किंग नोट करावी लागेल डेप्रिसिएशनची. मग ते डेप्रिसिएशनची वर्किंग नोट काढत असताना आपण काय म्हणणार, कॅल्क्युलेशन ऑफ डेप्रिसिएशन, calculation of depreciation of machine. मशीनचं आपण डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करणार आहोत. आता डेप्रिसिएशन काढत असताना आपल्याला माहित आहे, डेप्रिसिएशन इज इक्वल टू काय, कॉस्ट ऑफ मशीन लेस स्क्रॅप व्हॅल्यू डिवायडेड बाय लाईफ ऑफ मशीन. आपण कन्सिडर करूयात लाईफ ऑफ मशीन. आता आपल्याला इथं पर मंथ काढायचे आहे, आपण इयरमध्ये या ठिकाणी काढणार सुरुवातीला. म्हणजे आता या ठिकाणी बघा, कॉस्ट ऑफ मशीन किती आहे, 1 करोड आहे, आय थिंक सो 1 करोड मायनस 9 लाख त्याचं स्क्रॅप व्हॅल्यू आहे, डिवायडेड बाय 10 इयर्स त्याची लाईफ आहे. म्हणजे हे इयरली डेप्रिसिएशन कुठलं आलं, इयरली आलं. म्हणजे ते किती येतं, आय थिंक सो 91 lakh divided by 10 is equal to 91 lakh divided by 10 किती येते, 91 लाख म्हणजे 9,10,000 आलं. हे कुठे आलं, इयरली. हे काय आलं, डेप्रिसिएशन इयरली आलं. आता मंथली काढायचे आपल्याला. मंथली डेप्रिसिएशन किती येणार, तर हे इयरली म्हणजे एका वर्षामध्ये किती असतात मंथ, 12. म्हणजे 9,10,000
divided by 12 is equal to 75,833.33 म्हणजे 75,833 हे काय आलं आपलं डेप्रिसिएशन आलं मंथली. मग मंथलीच्या कॉलममध्ये आपण काय करणार अमाऊंट घेणार त्याची 75,833 रुपये हे डेप्रिसिएशन आलं. आता दुसरा खर्च कोणता आहे तर या ठिकाणी स्टँडिंग चार्जेस किंवा फिक्स्ड चार्जेस ते आपल्याला ओळखता आले पाहिजेत. आता दुसरा या ठिकाणी आहे तो म्हणजे आपलं डेप्रिसिएशनचा झाला खर्च. तो डेप्रिसिएशन त्यानंतर मशीन कॉस्टिंग एक्सपेक्टेड 10 years लाईफ ॲट द एंड ऑफ द स्क्रॅप व्हॅल्यू दिली. रिपेअर्स ड्युरिंग द होल लाईफ ऑफ द मशीन एक्सपेक्टेड आर टू बी 18 lakh. म्हणजे दुसरा या ठिकाणी खर्च आला आपला तर तो कुठला येईल तर ते सुद्धा आपल्याला विचारात घ्यावा लागेल. दुसरा फिक्स्ड एक्सपेन्सेस येईल तुमचा रेंटचा. मग इथं रेंट आहे का तर रेंट दिलेला आहे. किती आहे 30,000 रेंट आहे. म्हणजे रेंटमध्ये या काय फिक्स्ड एक्सपेन्सेस आला. आपण काय स्टँडिंग चार्जेस किंवा फिक्स्ड एक्सपेन्सेस. आता रेंटचं सुद्धा आपल्याला वर्किंग काढावं लागेल. कारण का तर इथं रेंट देताना काय दिलेलं आहे त्या डिपार्टमेंटचा मंथली रेंट. आता हे बघा मंथली रेंट दिलेला आहे त्या डिपार्टमेंटचा. किती आहे मंथली रेंट हा 30,000 रुपये आहे. त्याचबरोबर ती मशीन असेल त्या मशीननं किती या ठिकाणी एरिया ऑक्युपाईड केला आहे तर 1/4 एरिया आर ऑल्सो ऑक्युपाईड. म्हणजे 30,000 त्या डिपार्टमेंटचा तो रेंट आहे. त्याच्यापैकी 1/4 म्हणजे 1/4 ऑफ 30,000 म्हणलं की तुम्हाला काय मिळेल इथं या ठिकाणी रेंटची अमाऊंट मिळेल. म्हणजे रेंट इन ब्रॅकेट आपण काय करणार 30,000 इंटू 1/4 ही तुमची रेंटची अमाऊंट येईल मंथली. कारण ते रेंट मंथलीच दिलेलं आहे. मग ते अमाऊंट किती येते ते बघूयात. रेंटची अमाऊंट येईल तुमची 7,500. 1/4 म्हणजे किती 30,000च्या 1/4 म्हणजे 7,500. आपण 1/4 का घेतलं कारण त्या मशीननं एरिया ऑक्युपाईड केलेला आहे 1/4 म्हणजे एरियावरच रेंट ठरलेला असतो. आणि त्यामुळं तो रेंटचा एक्सपेन्सेस त्या मशीनला आपण 7,500 कन्सिडर केला. मंथली असल्यामुळं मंथलीच्या कॉलममध्ये येईल. तिसरा आता स्टँडिंग चार्जेस किंवा फिक्स्ड कुठला लाइटिंग चार्जेस. मग आता इथं आपण घेऊयात लाइटिंग चार्जेस. आता लाइटिंग चार्जेसचं कसं काढायचं तर लाइटिंग चार्जेस हा फिक्स्ड कॉस्टमध्ये किंवा स्टँडिंग चार्जेसमध्ये आपण घेतो. मग इथं बघायचं इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन. आता लाइटिंग चार्जेस किती आहे तर लाइटिंग चार्जेस अमाऊंटेड टू ₹8,000 पर मंथ. आता लाइटिंग चार्जेस म्हणल्यानंतर इथं किती आहे पर मंथ 8,000 आहे. मग इथं टोटल पॉईंट्स किती आहेत तर त्या टोटल पॉईंट्स आहेत आपले त्या डिपार्टमेंटमध्ये 10 पॉईंट्स. टोटल किती आहेत 10 पॉईंट्स आहेत. बघा हा महत्त्वाचा मुद्दा आहे. अँड हॅज 2 points आउट ऑफ द टोटल 10 फॉर लाइटिंग. इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन वेगळं आणि लाइटिंग वेगळं. म्हणजे इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन म्हणजेच पॉवर आलं आणि लाईट म्हणलं की ते त्या पद्धतीनं ती लाईट असते. म्हणजे मशीन जर हँडल करायचं असेल तर लाईट लागणार. आणि इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन म्हणलं की तिथे ते पॉवर आले. मग इथं 10 पॉईंटपैकी 2 पॉईंट्स ते मशीनचे आहेत. मग ते लाइटिंग चार्जेस किती आहेत तर 8,000 पर मंथ. मग 10 पॉईंटपैकी 2 पॉईंट म्हणजे इथं खर्च किती येईल तो लाइटिंग चार्जेस कसं काढणार आपण 8,000 डिवायडेड बाय 10 इंटू 2 पॉईंट्स आहेत त्या मशीनचे रिलेटेड. म्हणजे किती येणार आय थिंक सो किती येईल 1,600 हा लाइटिंग चार्जेस या ठिकाणी येईल. मग इथं या ठिकाणी अमाऊंट कॉलममध्ये पर मंथ असल्यामुळं आपण या ठिकाणी पर मंथच्या कॉलममध्ये 1,600 तुमचं या ठिकाणी काय येईल ते
लाईटिंग चार्जेस येईल. पुढचा फिक्स्ड एक्सपेन्सेस कुठला आहे तर ते पाहूयात. तर या ठिकाणी बघा लाईटिंग चार्जेस तुमच्या लक्षात आलं. 4 मंथ सॅलरी. आता सॅलरी काय होतं या ठिकाणी फिक्स्ड असते, म्हणजे त्या ठिकाणी काय येणार फिक्स्ड चार्जेसमध्ये 4 मंथ सॅलरी. 4 मंथ सॅलरी. आता 4 मंथ सॅलरीची कसं करणार तर त्याची टोटल सॅलरी असेल, त्याची एकूण टोटल सॅलरी किती आहे तर 19,200 किती आहे मंथली आहे, म्हणजे मंथलीच्या कॉलममध्ये ती अमाऊंट येईल 19,200 रुपये आहे. त्यापैकी तो टाईम किती डिवोट करतो आहे आय थिंक सो 16 असेल, म्हणजे 4 मंथनं किती त्या मशीनसाठी किती वेळ दिलेला आहे तर 4 मंथ सॅलरी पेड किती 19,200. तो द फोरमन हॅज टू डिवोट अबाउट 1/6 ऑफ हिज टाईम टू द मशीन. मशीनसाठी तो किती टाईम देतोय तर 1/6 म्हणजे 19,200 पैकी 1/6 रक्कम आपण कुठं दाखवणार सॅलरीची फोरमनची मशीनला, म्हणजेच 19,200 इंटू 1/6 म्हणलं की ती अमाऊंट किती येते तर ती अमाऊंट येईल 3,200. मग मंथलीच्या कॉलममध्ये कारण ती सॅलरी मंथली असल्यामुळं 3,200. हे झालं फिक्स्ड एक्सपेन्सेस. सॅलरी असेल, रेंट असेल, डेप्रिसिएशन असेल, लाईटिंग चार्जेस असेल. त्यानंतर पुढचा येतो फिक्स्ड एक्सपेन्सेस इन्शुरन्स आणि इथं काय येणार सन्ड्री एक्सपेन्सेस. सन्ड्री एक्सपेन्सेस तो फिक्स एक्सपेन्सेस ऑइल या ठिकाणी काय असेल फिक्स्ड असेल असं कन्सिडर करूयात. आणि सन्ड्री एक्सपेन्सेसमध्ये मग आपण काय करणार ते ऑइलचा खर्च. सन्ड्री एक्सपेन्सेस सन्ड्री एक्सपेन्सेस इन ब्रॅकेट ऑइल किती आहे 900 रुपये. ऑइलसाठी जो खर्च येतोय तो 900 रुपयेचा आहे. आणि त्यानंतर पुढचा पॉईंट येतो इन्शुरन्सचा. इन्शुरन्स ऑफ मशीन हा फिक्स्ड एक्सपेन्सेसमधील 1% आहे. कशाच्या 1% घेणार आपण तर या ठिकाणी 91 लाखच्या 1%. कारण इन्शुरन्सचं त्या मशीनचं एक्झॅक्ट व्हॅल्युएशन जर बघितलं तर किती असणार ते 91,000. स्क्रॅप व्हॅल्यू असेल ती मायनस या ठिकाणी केली जाईल. म्हणजेच अमाऊंट कशी येईल त्याची तर या ठिकाणी 91 लाख इंटू 1% डिवायडेड बाय 12 केलं की ती अमाऊंट येईल मग किती येते तर 7,583 ही इन्शुरन्सची अमाऊंट आली. किती 7,583. आता हे झालं फिक्स्ड चार्जेस किंवा स्टँडिंग कॉस्ट. त्यानंतर आता व्हेरिएबल कॉस्ट म्हणजेच काय या ठिकाणी बदलता खर्च. मग त्यामध्ये काय येणार रिपेअर्स अँड इलेक्ट्रिसिटी. मग व्हेरिएबल कॉस्टमध्ये काय येईल रिपेअर्स अँड इलेक्ट्रिसिटी. इथं मग सेकंड पॉईंट व्हेरिएबल कॉस्ट त्यामध्ये येईल रिपेअर्स. दुसरं काय येईल इलेक्ट्रिसिटी. आता रिपेअर्सचा खर्च हा पर आवरली दिलेला आहे. रिपेअर्स ते आपण बघूयात. रिपेअर्स कुठं आहे तर रिपेअर्स repairs during the whole life of the machine is expected to be 18 lakh and the machine is expected to run 4,380 hours per year on an average. मग इथं आपल्याला नंबर ऑफ आवर्स पर मंथ आणि नंबर ऑफ आवर्स पर ॲनम ह्याचा या ठिकाणी विचार करावा लागेल. म्हणजे आपल्याला काय दिलेलं आहे गिवनमध्ये काय दिलेलं आहे तर आपल्याला सांगितलेलं आहे ते मशीनचं ऑन ॲन ॲव्हरेज वर्किंग म्हणजे वर्किंग ऑफ मशीन आवर्स इयरली म्हणजे ॲनम त्याला आपण पर ॲनम म्हणतो किंवा समजण्यासाठी मी इयरली या ठिकाणी कन्सिडर करतो इज इक्वल टू किती आहेत तर ते आहेत 4,380. किती आहेत 4,380. त्यानंतर आपल्याला इथं काय काढावं लागेल मशीन आवर्स
मंथली इज इक्वल टू ह्याला काय करावं लागेल, डिवायडेड बाय 12 जरी केलं तरी आपल्याला ते मिळू शकतं. जे 4380 मंथली काढायचे म्हणजे डिवायडेड बाय 12 म्हणजे किती आलं ते 365 तास आले. 365 आवर्स, 365 तास. आता इथं मग आपल्याला रिपेअर्सचं वर्किंग करावं लागेल. रिपेअरच्या वर्किंगमध्ये काय करावं लागेल बघा. रिपेअर्स फॉर होल लाईफ ऑफ मशीन इज ₹18 लाख. म्हणजे त्या मशीनच्या पूर्ण लाईफमध्ये त्या मशीनचा रिपेअरचा खर्च किती आहे तर 18 लाख. विच कॅन बी लिंक्ड टू द ॲक्टिव्हिटी लेवल. 4300 आवर्स असेल तर ते जर विचारात घेतलं आपण 4300 आवर्स तर कॉस्ट पर आवर किती येते बघा 43,380 म्हणजे पर आवरचा आपल्याला इथं खर्च काढता येऊ शकतो. म्हणजे या ठिकाणी आपण काढूयात कॅल्क्युलेशन ऑफ रिपेअर कॉस्ट पर आवर. ती कशी काढणार तर 18 लाख हा पूर्ण लाईफचा खर्च आहे. म्हणजे आता इथं पूर्ण म्हणजे एका वर्षाचं किती येतं इथे, एका वर्षाचं येते 4380 बघा. 18 लाख ₹18 लाख फॉर होल लाईफ. ₹18 लाख फॉर लाईफ ऑफ मशीन. मग लाईफ ऑफ मशीन किती आहे इज इक्वल टू 10 इयर्स म्हणजे 10 वर्षासाठीचा तो खर्च आहे रिपेअरचा 18 लाख. आता एका वर्षाचं 1 इयर इज इक्वल टू किती तास आहेत तर 4380 आय थिंक सो किती आहेत 4380 आवर्स आहेत ऑन ॲन ॲव्हरेज. मग 10 वर्षाचे किती होणार तर 4380 इंटू 10 केलं की ते 10 वर्षाचे तास होत आहेत 43,800. मग 18 लाखाला आपण 43,800 जर डिवाइड केलं तर आपणाला काय मिळेल तर आपणाला एका तासाचा रिपेअरचा खर्च मिळेल. तो किती येतोय तर तो येतोय 41.10 म्हणजे ₹41.10. याला काय म्हणणार आपण पर आवर रिपेअर कॉस्ट किंवा एक्सपेन्सेस. ह्याच्यामध्ये कोणाला डाऊट नसावा. मग आपण इथं व्हेरिएबल कॉस्टमध्ये पहिल्यांदा रिपेअर्स कुठं घेणार पर आवरच्या कॉलममध्ये 41.10. त्यानंतर इलेक्ट्रिसिटी. आता इलेक्ट्रिसिटीच्या बाबतीमध्ये काय सिम्पल दिलेलंच आहे, त्याच्यामध्ये काय डाऊट नाही. आता इलेक्ट्रिसिटी किती आहे बघा तर इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन 15 युनिट्स पर आवर म्हणजे एका तासाला किती आहेत तर 15 युनिट्स लागत आहेत. द रेट पर युनिट बिंग किती आहे ₹5 म्हणजे एका तासाला जर 15 युनिट लागत असतील त्याचा रेट जर ₹5 असेल तर एका तासाचा इलेक्ट्रिसिटीचा किती असेल तो 75. 15 गुणिले 5 म्हणजे इलेक्ट्रिसिटीचा तुमचा खर्च किती येणार आहे तो ₹75. तो कशामध्ये घेणार आपण पर आवरमध्ये. म्हणजे इलेक्ट्रिसिटी इथे येणार इलेक्ट्रिसिटी किती आहेत 15 युनिट्स आहेत इंटू ₹5 हे युनिटचा दर आहे. म्हणजे पर आवरले आपल्याला किती खर्च येणार तो ₹75 या ठिकाणी येणार आहे. आता इथं सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा पर मंथ आला आणि हा पर आवर आला. आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचे मशीन आवर रेट म्हणजे त्या मशीनला एका तासाला किती खर्च येतोय तो या ठिकाणी काढायचा आहे. मग आता ह्याच्यामध्ये काय करावं लागेल
ह्याच्यामध्ये प्रामुख्यानं आपणाला काय करावं लागेल तर हे मंथलीचं कन्वर्जन हावरलीमध्ये किंवा पर आवरमध्ये या ठिकाणी करावं लागेल. मग यासाठी या सगळ्यांची आपल्याला काय करावं लागेल, ह्या कॉस्टची टोटल करावी लागेल टोटल. मग ह्याची टोटल किती येते बघा, 75,833 प्लस या ठिकाणी आपण टोटल करूयात 75,833 प्लस 7,500 प्लस 1,600 प्लस 3,200 प्लस 900 रुपये प्लस 7,583. तर टोटल अमाऊंट येते 96,616. 96,616 ही झाली पर मंथ. मग एका महिन्यामध्ये किती तास काम होतं आहे तर त्याच्यानुसार आपण काय काढणार तर पर आवर रेट काढणार. म्हणजे ह्याला भागावं लागेल 96,616ला कितीनं तर पर आवर म्हणजे एका महिन्यामध्ये किती तास होते काम त्याला भागावं लागेल. म्हणजे इथं तो पर आवरलीचा आपल्याला रेट मिळेल. जे पर आवर काढत असताना मंथली या ठिकाणी किती आहेत तर मंथली या ठिकाणी तुमचे मंथलीचे तास किती होत आहेत ते पाहावं लागेल. म्हणजे मंथली किती आहेत 365 मंथ. एका महिन्यामधले तास किती होते आहेत 365. म्हणजे 96,616 भागिले 365 म्हणजे डिवायडेड बाय 365. 96,616 डिवायडेड बाय 365 म्हणजे 264.70 या ठिकाणी ती अमाऊंट येते. 264.70 264.70. हे कसं काढलं तर मंथली जे काही तास असतील एका महिन्यामध्ये ते मशीन जे केवढे काम करणार असेल त्याला त्या रकमेला त्याने डिवाइड केलं. हे सगळ्यांची टोटल करा. नंतर आपल्याला काय मिळेल मशीन आवर रेट मिळेल. काय मिळेल मग हा झाला आपला मशीन आवर रेट. येणारी अमाऊंट 264.70 प्लस 41.10 प्लस 75. मग येणाऱ्या रकमेला आपण काय म्हणणार मशीन आवर रेट. मशीन आवर रेट आपला किती येणार आहे मग 264 प्लस 41.10 प्लस तुमचं ते 75 टोटल आला 380.80. किती आला आपला 380.80. हा झाला मशीन आवर रेट. त्याला आपण बोल्ड करूयात. आय थिंक सो काल आपण स्पीडमध्ये घेतलं होतं. आता इथं डिटेलमध्ये मी त्याचं सोल्युशन तुम्हाला दिलेलं आहे. हा झाला आपला मशीन आवर रेट. आपण काय केलं मशीन्सचे रिलेटेड असणारे फिक्स्ड एक्सपेन्सेस. मग त्यामध्ये काय काय येतं तर त्यामध्ये डेप्रिसिएशन फिक्स्ड चार्जेसमध्ये घ्यायचं, रेंट फिक्स्ड चार्जेसमध्ये घ्यायचं, लाईटिंग चार्जेस फिक्स्ड चार्जेसमध्ये घ्यायचं, 4 मंथ सॅलरी फिक्स्ड चार्जेसमध्ये येईल, सनरी एक्सपेन्सेसमध्ये मग तो ऑइल असेल ते फिक्स्ड चार्जेसमध्ये येईल, इन्शुरन्स फिक्स्ड चार्जेसमध्ये येईल. मग हे सगळं या ठिकाणी आपण फिक्स्ड चार्जेस. आणि व्हेरिएबलमध्ये काय येणार आहे तर व्हेरिएबलमध्ये तुमचा रिपेअर्स आणि इलेक्ट्रिसिटी जे काही चार्जेस असतील ते इलेक्ट्रिसिटी चार्जेस म्हणजे पॉवर म्हणतो आपण त्याला, ते तुमचं या ठिकाणी व्हेरिएबल कॉस्टमध्ये या ठिकाणी येईल. म्हणजे अशा पद्धतीनं इथं मशीन आवर रेट किती आला 380.80. म्हणजे 1 तास मशीन चालल्यानंतर त्या मशीनला खर्च येतो आहे 380.80 फ्रॉम द अबोव प्रॉब्लेम. म्हणजे प्रॉब्लेमचा जर आपण विचार केला तर फ्रॉम ॲज पर द प्रॉब्लेम वी आर ऑल्सो डिस्कसिंग हियर. तर अशा पद्धतीनं हा आपला कम्प्युटेशन ऑफ मशीन आवर रेट हा या ठिकाणी प्रॉब्लेम असेल तो प्रॉब्लेम सोडवून पूर्ण झालेला आहे. म्हणजे आपण काय केलं तर आपण काल या ठिकाणी ॲनालिसिस करून ठेवलं होतं. म्हणजे ॲनालिसिसमध्ये काय तर प्रॉब्लेम ऑन मशीन आवरमध्ये मशीनची कॉस्ट 1 करोड आहे, मशीनची लाईफ किती आहे 10 वर्ष आहे, स्क्रॅप व्हॅल्यू किती आहे 9 लाख आहे, रिपेअर्स अँड मेंटेनन्स होल लाईफसाठी किती खर्च येतो आहे मशीनला 18 लाख येतो आहे, पर इयर इस्टिमेटेड आवर्स किती आहेत तर 4,380 आहेत, इलेक्ट्रिसिटी फॉर मशीन म्हणजे मशीनसाठी लागणारी इलेक्ट्रिसिटी
ते किती आहे तर एका तासाला 15 युनिट लागत आहेत. एका युनिटचा दर किती आहे 5 रुपये. मशीननं ऑक्युपाईड केलेला एरिया किती आहे तर 1/4 आहे. त्यानंतर फोरमन असेल किंवा सुपरवायझर असेल, तो सुपरवायझर त्या मशीनसाठी किती वेळ देतो आहे तर 1/6 टाईम देतो आहे. मंथली सॅलरी किती आहे फोरमनची 19,200 रुपये आहे. त्याचबरोबर रेंट किती आहे मंथली 30,000 रुपये आहे. 1% काय सांगितले पर ॲनम इन्शुरन्स आणि 900 पर मंथली काय ऑइल एक्सपेन्सेस किंवा ज्याला आपण तो किरकोळ खर्च म्हणून संबोधतो. असे सर्व खर्च एकत्रित करून आणि ते मशीन जे काय एका महिन्यामध्ये जे काही तास काम करणार असेल त्या तासाला एका तासाला किती खर्च येईल तो आपल्याला मशीन आवर रेटमध्ये काढायचा असतो. म्हणजे इथं आपल्याला डायरेक्ट सांगितलेलं आहे मशीन आवर रेट. आवर म्हणजे काय तास आणि रेट म्हणजे काय जो काय खर्च असेल तो खर्च किंवा त्याचा रेट असेल. म्हणजे अशा पद्धतीनं ह्याचं क्लासिफिकेशन आपल्याला फिक्स्ड चार्जेस ज्यालाच आपण स्टँडिंग चार्जेस आणि दुसरं जे काय खर्च असेल तो व्हेरिएबल कॉस्ट किंवा व्हेरिएबल एक्सपेन्सेस हे कन्सिडर करून फक्त इथे एक गोष्ट लक्षात घ्या, द कॉस्ट ऑर एक्सपेन्सेस विच आर ओनली रिलेटिंग टू द मशीन दीज आर ऑल्सो टू बी कन्सिडर्ड. म्हणजे हे सर्वात महत्त्वाचे मुद्दे आहेत. आपण कॅल्क्युलेशनसुद्धा इथं वर्किंगसुद्धा केलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीनं आपला हा जो काय पहिला प्रॉब्लेम होता कम्प्युटेशन ऑफ मशीन आवर रेट हा या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 2 ऑन मशीन आवर रेट हा या ठिकाणी पाहणार आहोत. अतिशय साधा आणि सोपं सिम्पल असा हा प्रॉब्लेम आहे, जेणेकरून तुम्हाला समजण्यास मदत होईल. सर्व डिटेलमध्ये आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता नेक्स्ट लेक्चरला आपण दुसरा प्रॉब्लेम घेणार आहोत मशीन आवर रेटचा. थँक्यू व्हेरी मच.